सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा आज 26वा वर्धापन दिन असल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट प्रमुख डॉक्टर विनोद परमशेट्टी व त्यांचा स्टाफ डॉक्टर मुजावर यांच्या उपस्थितीत आज मनपा कर्मचारी यांना हिपॅथेटिस बी इंजेक्शन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। महापालिकेतील सर्व आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांना हिपॅथेटिस बी इंजेक्शन देण्यात येणार आहे। आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांच्या आरोग्याविषयी पुढील काळात चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सांगितले आहे। महिलांसाठी कॅन्सर तपासणीसाठी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पुढाकाराने आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सर्व महिलांची तपासणी होणार आहे। त्याचबरोबर पुरुष कर्मचारी अधिकारी यांची देखील विविध तोंडाचे कॅन्सरबाबत तपासणी करण्यात येणार आहे। तपासणी आणि निदान झाल्यानंतर उपचारासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल सहकार्य करणार आहेत, असेही यावेळी आयुक्त यांनी सांगितले आहे। यावेळी प्रमुख उपस्थिती आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, डॉक्टर विनोद परमशेट्टी, वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, डॉक्टर सूर्यकांत भाबळ, प्राध्यापक मिलिंद अग्रवाल, डॉक्टर रणजित चिडगुपकर, अतिश अग्रवाल, मंदार वसगडेकर, डॉक्टर रौफ मुजावर, डॉक्टर प्रतीक भोरे, स्टाफ नर्स रमोला डोका, सीमा वायरेकर, वृषाली अमृता गोंधळे, सतीश कांबळे, राम मोरे, सचिन वाघमोडे, अन्सार मुत्तवल्ली व महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुपवाड महानगरपालिकेच्या 26व्या वर्धापनानिमित्त हेपॅटायटिस बी वॅक्सिनेशन हा कार्यक्रम न्यूली स्कूल एक्स न्यूली स्कूल कोर कमिटी मेंबर्स आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घेण्यात आला। हा मागचा उद्देश आहे की सफाई कामगार ज्यांनी रोजच्या रोज आपलं घर शहर स्वच्छ करत असताना त्यांना निडस्टिक इंजुरी होऊन हेपॅटायटिस बीचा आजार पुढे वॅक्सिनेशन आहे। हे वॅक्सिनेशन ज्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत त्यांना 016 या शेड्यूलप्रमाणे 3 डोसेस दिले जातात आणि ह्याच्यापासून होणारे संभव हेपॅटायटिस बी किंवा आपण ज्याला बोली भाषेत पांढरी कावीळ म्हणतो हे अवॉइड करण्यासाठी उपयोगी होतं। ह्या होणाऱ्या कावीळमुळं 20 ते 30% लोकांच्यामध्ये 7 ते 8 वर्षानंतर लिव्हर फेल्युअर किंवा लिव्हर कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात आणि ज्याचा उपचार नंतर महागडा असतो। आमच्या भाषेत प्रिव्हेंशन इज ऑलवेज द बेस्ट क्युअर ह्या लक्षात ठेवून आम्ही आज परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यूली स्कूल एक्सप्लोर कमिटीने महानगरपालिकेचे जे कामगार आहेत त्यांना हेपॅटायटिस बी वॅक्सिनेशन शेड्यूल माननीय कमिशनर सुनील पवार साहेब, उपायुक्त पाटील मॅडम, मेडिकल ऑफिसर वैभव पाटील ताटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे। धन्यवाद। कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही मिरज येथे हिपॅटायटिस बी वॅक्सिनेशनचा असा प्रोग्राम घेतलेला आहे। हिपॅटायटिस बीपासून आमच्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी वॅक्सिनेशनचा आज कार्यक्रम घेतलेला आहे। यासाठी आम्हाला डॉक्टर विनोद परमशेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्हाला एक मोलाचं सहकार्य झालेलं आहे। आमचे जे महापालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर आपण आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी एक मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि यासाठी ज्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी जे आमचे सफाई कर्मचारी काम करतात त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी महापालिकेची पण जबाबदारी आहे। त्यानिमित्तानं जे काही कॉमन आजार जे सर्वसाधारण आजार आमच्या सफाई कर्मचाऱ्यांच्यामध्ये दिसून आले त्यानुसार हेपॅटायटिस बीचं आपण अजून वॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर जे कॅन्सरसारखा पण एक रोग वेगानं पसरत आहे त्यासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कॅन्सरसाठी मग महिलांच्यातले कॅन्सर असतील किंवा पुरुषांच्यामधील कॅन्सर असतील याच्यासाठी दर मंगळवारी आणि गुरुवारी आपण सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पण त्यांचं आपण तपासणीसाठी ते वेळा ठरवून घेतलेले आहेत। आज हेपॅटायटिस बीच्या कार्यक्रमात आज सांगलीत सकाळपासून सुरू झालेला आहे। तिथे जवळपास 50 कर्मचाऱ्यांचं वॅक्सिनेशन केलेलं आहे आणि मिरजेमध्ये पण जवळपास 50 कर्मचाऱ्यांचं वॅक्सिन होईल। बाकीचे जे आरोग्य तपास